नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अति महत्त्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, राज्यातील पहिली वन्यजीव म्हणजेच NDA तपासणी प्रयोगशाळा कोठे उभारण्यात आले? राज्यातील पहिली वन्यजीव म्हणजेच NDA तपासणी प्रयोगशाळा कुठे उभारण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या भारतीय राज्याने देशातील पहिले वैद्यकीय शहर इंद्रायणी मेडिसिटी घोषित केले? कोणत्या भारतीय राज्याने देशातील पहिले वैद्यकीय शहर इंद्रायणी मेडिसिटी घोषित केले? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, 2023 वन डे क्रिकेट विश्वचषक कुठे होणार आहे? 2023 वन डे क्रिकेट विश्वचषक कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राजीव कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, भारताने किती वर्षानंतर थॉमस कप जिंकला? भारताने किती वर्षानंतर थॉमस कप जिंकला? तर ऑप्शन क्रमांक 4 73 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, शिवराज सिंग चव्हाण हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? शिवराज सिंग चव्हाण हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, कोणत्या संस्थेने दुआ टुरिझम क्लब स्थापन करण्याची घोषणा केली आहे? कोणत्या संस्थेने युवा टुरिझम क्लब स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 CBSE हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, कोणती व्यक्ती अंतराळाचा प्रवास करणारी जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरली? कोणती व्यक्ती अंतराळ प्रवास करणारी जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरली? तर ऑप्शन क्रमांक 2 विल्यम शॉर्टनर ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, लुसोफोन कोणत्या भाषेला अधिकृत भाषा म्हणून मान्यता देणारे लोक आणि देशांचे प्रतिनिधित्व करतात? लुसोफोन कोणत्या भाषेला अधिकृत भाषा म्हणून मान्यता देणारे लोक आणि देशांचे प्रतिनिधित्व करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पोर्तुगीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, 2022 पर्यंत जगातील सर्वात मोठा अफू उत्पादक देश कोणता आहे? 2022 पर्यंत जगातील सर्वात मोठा अफू उत्पादक देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अफगाणिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे? जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिनाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात नाही? खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 कला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, विद्युत वाहक धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? विद्युत वाहक धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारतातील पहिले रेबीज मुक्त राज्य खालीलपैकी कोणते आहे? भारतातील पहिले रेबीज मुक्त राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतातील पहिले राष्ट्रीय डॉल्फिन केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? भारतातील पहिले राष्ट्रीय डॉल्फिन केंद्र कुठे उभारण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पटना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, जागतिक कौशल्य अहवाल 2021 नुसार भारताचा जगात डॅशवा क्रमांक आहे? जागतिक कौशल्य अहवाल 2021 नुसार भारताचा जगात डॅशवा क्रमांक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 67 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतातील बिबटी संख्या अहवाल 2018 नुसार कोणत्या राज्यात बिबटीची संख्या सर्वाधिक आहे? भारतातील बिबट्यांची
स्थिती अहवाल 2018 नुसार कोणत्या राज्यात बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 लोकांना न्याय देण्याबाबत न्यायाधीशांनी नमूद केलेल्या जस्टिस रिपोर्ट 2020 मध्ये पहिल्या स्थानी कोणते राज्य आहे? लोकांना न्याय देण्याबाबत न्यायाधीशांनी नमूद केलेल्या जस्टिस रिपोर्ट 2020 मध्ये पहिल्या स्थानी कोणते राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 त्रिपुरा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? त्रिपुरा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर माणिक सहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारताने फायनल मध्ये कोणत्या देशाला हरवून थॉमस कप जिंकलेला आहे? भारताने फायनलमध्ये कोणत्या देशाला हरवून थॉमस कप जिंकलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इंडोनेशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पीपल्स एज्युकेशन सोसायटी कोणी स्थापन केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटी कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एरवाडा तुरुंग आहे? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एरवाडा तुरुंग आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 हेलियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महात्मा गांधी यांच्या मुलाचे नाव काय होते? महात्मा गांधी यांच्या मुलाचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 हरिलाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 लता मंगेशकर यांच्या बालपणीचे नाव डॅशे होते? लता मंगेशकर यांच्या बालपणीचे नाव डॅशे होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हेमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 नुकतेच अपघात झालेला अँड्रूज सायमंड हा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू होता? नुकतेच अपघात झालेला अँड्रू सायमंड्स हा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू होता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 माणिक सहा हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? माणिक सहा हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 त्रिपुरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा कुठे सुरू झाली आहे? भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा कुठे सुरू झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतातील वीर बाल दिवस म्हणून केव्हा साजरा केला जाणार आहे? भारतातील वीर बाल दिवस म्हणून केव्हा साजरा केला जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 26 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतीय सेना दिवस म्हणून केव्हा साजरा केला जातो? भारतीय सेना दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 15 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कोणत्या देशाने पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली? कोणत्या देशाने पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 मिताली राज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुमन बेरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र सरकारने 2022 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? महाराष्ट्र सरकारने 2022 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महिला शेतकरी सन्मान वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 समृद्धी महामार्गची लांबी किती किलोमीटर आहे? समृद्धी महामार्गची लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 701 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 समृद्धी महामार्गचे नवीन नाव काय आहे? समृद्धी महामार्गचे नवीन नाव
काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा, मीराबाई चानू या कोणत्या राज्याच्या आहेत? मीराबाई चानू या कोणत्या राज्याच्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मणिपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा, महाराष्ट्र राज्याने मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 के तातेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा, राजा शिवछत्रपती या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? राजा शिवछत्रपती या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 बाबासाहेब पुरंदरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, सर्वाधिक वारसा स्थळे कोणत्या देशात आहेत? सर्वाधिक वारसा स्थळे कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इटली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, फेसबुक या सोशल मीडिया कंपनीचे नवीन नाव काय? फेसबुक या सोशल मीडिया कंपनीचे नवीन नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 2 मेटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत? भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 12 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही डॅश डॅश आहे. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यघटनेचा आत्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला? भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 242 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1993 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, पॅरा ऑलिम्पिक्स खेळाचे आयोजन प्रत्येक किती वर्षांनी केला जातो? पॅरा ऑलिम्पिक खेळाचे आयोजन प्रत्येक किती वर्षांनी केले जाते? तर क्रमांक 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, 2024 ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? 2024 ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पॅरिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किमी आहे? गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 668 किमी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 तो मुंबईला गेला आहे या वाक्यातील काळ ओळखा. तो मुंबईला गेला आहे या वाक्यातील काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 पूर्ण वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 सर्वात मोठा समुद्र कोणता? सर्वात मोठा समुद्र कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 पॅसिफिक समुद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 आपल्या राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे? आपल्या राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणता अधातू विद्युतदृष्ट्या सुवाहक आहे? खालीलपैकी कोणता अधातू विद्युतदृष्ट्या सुवाहक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ग्राफाइड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 382 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 आज मंगळवार आहे तर उद्यानंतर 5वा वार कोणता येईल? आज मंगळवार आहे तर उद्यानंतर 5वा वार कोणता येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 सोमवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी लीप वर्ष कोणते? खालीलपैकी लीप वर्ष कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 2000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 क्रिप्टो करन्सी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारतात सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे? भारतात सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतीय राज्यघटनेतील
राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे. भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यघटनेचा आत्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 2 42 फी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसारचे कार्य कोणी केले. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे कार्य कोणी केले. तर ऑप्शन क्रमांक 2 कर्मवीर भाऊराव पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचे व्हाईट हाऊस कोणत्या शहरात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचे व्हाईट हाऊस कोणत्या शहरात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन DC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 सध्या कोणत्या 2 देशांदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या कोणत्या 2 देशांदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 रशिया युक्रेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सध्या रशिया देशाचे पंतप्रधान कोण आहेत. सध्या रशियाचे देशाचे पंतप्रधान कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 व्लादिमीर पुतीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 उदगीरच्या साहित्य संमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे. उदगीरच्या साहित्य संमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 लता मंगेशकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 युक्रेन या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत. युक्रेन या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 व्होलोदिमीर झेलेन्स्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 विभक्ती ओळखा विद्यार्थ्यांनो. विभक्ती ओळखा विद्यार्थ्यांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 संबोधन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 नाटो या संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत. नाटो या संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 30 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 नोस्पिन हे आत्मचरित्र कोणाचे आहे. नोस्पिन हे आत्मचरित्र कोणाचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 शेन वॉर्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 युरोपचे गव्हाचे कोठार कोणते आहे. युरोपचे गव्हाचे कोठार कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 युक्रेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणास म्हणतात. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणास म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर होमी भाभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती. भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती. तर ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे. जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 वॉशिंग्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे हलविण्याची घोषणा कोणी केली. भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्ली येथे हलविण्याची घोषणा कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 2 पंचम जॉर्ज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 तात्या टोपे यांना कोणत्या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यात आली. तात्या टोपे यांना कोणत्या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 3 शिंपरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 युक्रेन हा देश कोणत्या खंडात आहे. युक्रेन हा देश कोणत्या खंडात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 युरोप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 रशियाच्या पार्लमेंटला खालीलपैकी कोणत्या नावाने संबोधले जाते. रशियाच्या पार्लमेंटला खालीलपैकी कोणत्या नावाने संबोधले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 ड्युमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 रशिया देशाचे चलन कोणते आहे. रशिया या देशाचे चलन कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 रुबल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 देशाचे चलन कोणते. इराण या देशाचे चलन कोणते. तर ऑप्शन क्रमांक 3 दिनार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅजशा नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. डॅजशा नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे डॅजशा नदीस म्हटले जाते. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे डॅजशा नदीस म्हटले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नुकत्याच भारतात एकूण किती राज्यात
निवडणुका झालेल्या आहेत? नुकत्याच भारतात एकूण किती राज्यात निवडणुका झालेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पंजाबमध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार कोणत्या पक्षाचे निवडून आलेले आहेत? पंजाबमध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार कोणत्या पक्षाचे निवडून आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 आम आदमी पार्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या कलमानुसार भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे? कोणत्या कलमानुसार भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 324 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्राचे नवे गृह सचिव कोण आहेत? महाराष्ट्राचे नवे गृह सचिव कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आनंद लिमये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मनुकुमार श्रीवास्तव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे? जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 परभणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 दुपारी 11 नंतर 8 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काट्याला किती वेळा ओलांडेल? दुपारी 11 नंतर 8 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? तर ऑप्शन क्रमांक 3 7 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंब्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पैज हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला? पैज हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला? तर ऑप्शन क्रमांक 1 अरबी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वाऱ्याने झाडे पडली या वाक्यातील प्रयोग कोणता? वाऱ्याने झाडे पडली या वाक्यातील प्रयोग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्मणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1 साने गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 27 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मराठीतील सर्वात जुना ग्रंथ कोणता? मराठीतील सर्वात जुना ग्रंथ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ज्ञानेश्वरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणते कलम मूलभूत हक्कांशी संबंधित नाही? भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणते कलम मूलभूत हक्कांशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हिंदूवरील जिजिया कर कोणत्या सम्राटने रद्द केला? हिंदूवरील जिजिया कर कोणत्या सम्राटने रद्द केला? तर ऑप्शन क्रमांक 4 सम्राट अकबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली? कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 चौरी चौरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 वनस्पतीच्या पानांमध्ये हिरवा रंग कशामुळे येतो? वनस्पतीच्या पानांमध्ये हिरवा रंग कशामुळे येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 हरितद्रव्यांमुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 लता मंगेशकर यांचे बालपणीचे नाव डॅश डॅशे होते? लता मंगेशकर यांचे बालपणीचे नाव डॅश डॅशे होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हेमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 निफे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात? सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 विखुरलेल्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 कोळसा
साठ्यांचा ओळखले जाणारे नदीखोरे डॅश डॅश, कोळसा साठ्यांचा ओळखले जाणारे नदीखोरे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा आणि वर्धा खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? तर ऑप्शन क्रमांक 2 खारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 माडिया गोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 भ्रष्मूलक उद्रेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणता ग्रह अंतर्ग्रह नाही? खालीलपैकी कोणता ग्रह अंतर्ग्रह नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 शनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य डॅश डॅश आहे? अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प डॅश डॅश येथे आहे? कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प डॅश डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवसमुद्रम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 जगाची विभागणी किती खंडात झाली आहे? जगाची विभागणी किती खंडात झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 7 खंडात ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 डॅश डॅश या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? डॅश डॅश या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी गटातनं बसणारी नदी शोधा. खालीलपैकी गटातनं बसणारी नदी शोधा. तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 डॅश डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे? डॅश डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पश्चिम घाटातील कोणती महत्त्वाची खिंड हे कोकण व देश यांना जोडते? पश्चिम घाटातील कोणती महत्त्वाची खिंड हे कोकण व देश यांना जोडते? तर ऑप्शन क्रमांक 3 बोरघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुशक्ती केंद्र आहे? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुशक्ती केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तारापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोणता महत्त्वाचा अक्षांश भारताला 2 भागात वाटतो? कोणता महत्त्वाचा अक्षांश भारताला 2 भागात वाटतो? ऑप्शन क्रमांक 1 23°3 उत्तर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बल्लारपूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? बल्लारपूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कागदाचा कारखाना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? शुकाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 चहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पृथ्वीच्या पृष्ठभागावर किती टक्के भाग गोड्या पाण्याचे व्यापलेला आहे? पृथ्वीच्या पृष्ठभागावर किती टक्के भाग गोड्या पाण्याने व्यापलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 0.8% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी उष्ण कटिबंधीय सवाना प्रदेशाचे वैशिष्ट्य कोणते? खालीलपैकी उष्ण कटिबंधीय सव्हाना प्रदेशाचे वैशिष्ट्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 निश्चित शुष्क
अर्ध ऋतू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 नंदूर मधमेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? नंदूर मधमेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पक्षी निरीक्षण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे डॅश डॅश होय. भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 लोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता आहे? लोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई उपनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य कोणते? मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र राज्य कापूस संशोधन केंद्र कुठे आहे? महाराष्ट्र राज्य कापूस संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 केशर ही मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी डॅश डॅश या फळाची जात आहे. केशर ही मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी डॅश डॅश या फळाची जात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आंबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 रेहेकुरी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? रेहेकुरी अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पुढीलपैकी कोणते आशिया खंडातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे? पुढीलपैकी कोणते आशिया खंडातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे तलाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिल्का तलाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्रात नारळ उत्पादनात व क्षेत्रात प्रथम क्रमांक कोणत्या जिल्ह्याचा लागतो? महाराष्ट्रात नारळ उत्पादनात व क्षेत्रात प्रथम क्रमांक कोणत्या जिल्ह्याचा लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जागतिक प्रमाणानुसार राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य यांचे क्षेत्र किती टक्के असावे? जागतिक प्रमाणानुसार राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य यांचे क्षेत्र किती टक्के असावे? तर ऑप्शन क्रमांक 10% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन, नेपाळ, भूटान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 राजस्थानमधील डॅश डॅश हे शहर वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांसाठी व मरुभूमी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. राजस्थानमधील डॅश डॅश हे शहर वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांसाठी व मरुभूमी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 जैसलमेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखींशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखींशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 घड्याळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कृष्णा व भीमा संगम खालीलपैकी कुठे आहे? कृष्णा व भीमा यांचा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायचूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणते पीक क्षारास कमी सहनशील आहे? खालीलपैकी कोणते पीक क्षारास कमी सहनशील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तीळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 उदगीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कितवे संमेलन आहे? उदगीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कितवे संमेलन आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 95 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारताचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत? भारताचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 एस जयशंकर
रविशंकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अखिल भारतीय सेवांशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अखिल भारतीय सेवांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 312 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 3 बराकपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात बंदीची चळवळ सुरू केली? शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 खेडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता सागर आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता सागर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अरबी समुद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, पितळातील मुख्य घटक कोणते? पितळातील मुख्य घटक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 तांबे आणि जस्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द कोणता? क्रिया कोणी केली हे सांगणारा शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, गुलाबाचे फूल सुंदर असते या वाक्यातील कर्ता ओळखा. गुलाबाचे फूल सुंदर असते या वाक्यातील कर्ता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 गुलाबाचे फूल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, त्याला थंडी वाजते या वाक्यातील कर्ता कोण आहे? त्याला थंडी वाजते या वाक्यातील कर्ता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 थंडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, क्रिया करणारा कर्ता तर क्रिया सोसणारा कोण असतो? क्रिया करणारा कर्ता तर क्रिया सोचणारा कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्म हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड किती वर्षांनी होते? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड किती वर्षांनी होते? तर ऑप्शन क्रमांक 3, 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, पाकिस्तानची राजधानी कोणती आहे? पाकिस्तानची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इस्लामाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतरत्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे? केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नवी दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, पुढील शब्दांपैकी कोणता शब्द तद्भव आहे ते निवडा. पुढील शब्दांपैकी कोणता शब्द तद्भव आहे ते निवडा. तर ऑप्शन क्रमांक 1 भाऊ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, 23 जानेवारी 2022 रोजी सुभाषचंद्र बोस कितवी जयंती साजरी करण्यात आली? 23 जानेवारी 2022 रोजी सुभाषचंद्र बोस यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 125वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, जागतिक वारसा दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक वारसा दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 18 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सर्वाधिक वारसा स्थळे कोणत्या देशात आहेत? सर्वाधिक वारसा स्थळे कोणत्या देशात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 इटली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, भारतात एकूण किती वारसा स्थळे आहेत? भारतात एकूण किती वारसा स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 40 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रात किती वारसा स्थळे आहेत? महाराष्ट्रात किती वारसा स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, जिल्हा परिषद प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? जिल्हा परिषद प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 मुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, असहकार आंदोलन महात्मा गांधींनी कोणत्या साली सुरू केले होते? असहकार आंदोलन महात्मा गांधीजींनी कोणत्या साली सुरू केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 1920 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात कुठून केली होती? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची सुरुवात कुठून केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 साबरमती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26,
मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरला आहे? मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 IPL 2021चा विजेता संघ खालीलपैकी कोणता? IPL 2021चा विजेता संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 चेन्नई सुपर किंग्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2023 भारतात कुठे होणार आहे? पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2023 भारतात कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भुवनेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 ताऱ्यांचा रंग कशावर अवलंबून असतो? ताऱ्यांचा रंग कशावर अवलंबून असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 तापमान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारताच्या मध्यातून कोणती रेषा जाते? भारताच्या मध्यातून कोणती रेषा जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्करेषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत किती विस्तार आहे? भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत किती विस्तार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 3214 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 लक्षद्वीप कुठे स्थित आहे? लक्षद्वीप कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अरब सागरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 डॅश डॅश निश्चित आकार नसतो आणि आकारमानही नसतो. डॅश डॅश निश्चित आकार नसतो आणि आकारमानही नसतो. तर ऑप्शन क्रमांक 2 द्रावला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात. स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 संपलवण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॅश डॅश रेणू एकमेकांपासून दूर असतात. डॅश डॅश रेणू एकमेकांपासून दूर असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिजन मधील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात डॅश डॅश प्रकारचे खडक आढळतात. विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात डॅश डॅश प्रकारचे खडक आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 2 आर्कियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 डॅश डॅश भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे. डॅश डॅश भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे? नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आर्थिक पाहणी अहवाल 20 ते 21 निर्मला सीतारामन यांनी कोणत्या दिवशी सादर केला? आर्थिक पाहणी अहवाल 2020-21 निर्मला सीतारामन यांनी कोणत्या दिवशी सादर केला? तर ऑप्शन क्रमांक 3 29 जानेवारी 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालील पर्यायापैकी भुईकोट किल्ला कोणता आहे? खालील पर्यायापैकी भुईकोट किल्ला कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 कंधारचा किल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 नाशिक विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? नाशिक विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अनुक्रमे मानवी शरीरात करपण व मेरुचेता यांची संख्या किती असते? अनुक्रमे मानवी शरीरात करपण व मेरुचेता यांची संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 24 व 62 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते? पश्चिम घाटातील महत्त्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते? तर ऑप्शन क्रमांक 3 बोरघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ताराबाई शिंदे हे आपले करेक्ट
आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते? खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते? तर ऑप्शन क्रमांक 3 मोहम्मद इक्बाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतात सर्वात प्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? भारतात सर्वात प्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पोर्तुगीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 मांडीचे हाड फिमर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो? सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 फुफ्फुस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कवक ही डॅश डॅश वनस्पती आहे. कवक ही डॅश डॅश वनस्पती आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 परपोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 गाडगे बाबांना खराट्यांचा बादशाह कोणी म्हटले आहे? गाडगे बाबांना खराट्यांचा बादशाह असे कोणी म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आचार्य अत्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संताशी संबंधित आहे? उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या संताशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 संत गोरोबा काका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला? खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ डॅश डॅश वेद आहे. राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ डॅश डॅश हा वेद आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 अथर्ववेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 शनिवार वाडा महाल हा खालीलपैकी कोणत्या पेशवेद्वारे बांधला गेला? शनिवार वाडा महाल हा खालीलपैकी कोणत्या पेशवेद्वारे बांधला गेला? तर ऑप्शन क्रमांक 2 बाजीराव पहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोणत्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस साजरा करतात? कोणत्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 1 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 नॉर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 कोणती सभा बरखास्त होत नाही? कोणती सभा बरखास्त होऊ शकत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 संपत्तीचा हक्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 डॅशना भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधण्यात आले? डॅशना भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 14 ऑगस्ट 1963 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 सध्या स्थितीत भारतामध्ये किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे? सध्या स्थितीत भारतामध्ये किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र राज्य महिला राज्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? महाराष्ट्र राज्य महिला राज्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1993 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतीय पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत? भारतातील पहिले केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अमित शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सध्याचे सहकार राज्यमंत्री कोण आहेत? सध्याचे सहकार राज्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 BL वर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 20 इंडिया जस्टिस रिपोर्ट 2020 मध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? इंडिया जस्टिस रिपोर्ट 2020 मध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल या राज्याची कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल या राज्याची कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 तिसऱ्यांदा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ममता बॅनर्जी ह्या कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या? ममता बॅनर्जी ह्या कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 भवानीपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लोक आयुक्त पद स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? लोक आयुक्त पद स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 1970 मध्ये लोक आयुक्त हा कायदा पारित करणारे पहिले राज्य कोणते आहे? 1970 मध्ये लोक आयुक्त हा कायदा पारित करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मुंबई महानगरपालिकाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मुंबई महानगरपालिकाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1872 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणता आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होतो? खालीलपैकी कोणता आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पुळण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते? भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्कवृत्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अंदमान निकोबार द्वीप समूह कोणत्या देशाचा भाग आहे? अंदमान निकोबार द्वीप समूह कोणत्या देशाचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी पृथ्वीचे स्थान कोणकोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे? खालीलपैकी पृथ्वीचे स्थान कोणकोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शुक्र आणि मंगळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 फिनलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डॅजशाने आपल्या आयुष्याच्या उत्तरातील शेवटी 25 वर्ष औरंगाबाद जिल्ह्यात व्यतीत केले. डॅजशाने आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धातील शेवटी 25 वर्ष औरंगाबाद जिल्ह्यात व्यतीत केले. तर ऑप्शन क्रमांक 2 मोगल बादशाह औरंगजेब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 औरंगजेबचा बालेकिल्ला म्हणजे डॅश होय? औरंगजेबचा बालेकिल्ला म्हणजे डॅश होय? तर ऑप्शन क्रमांक 1 किले अर्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मलिक अंबरने नवखंड महल हे डॅशमध्ये बांधला. मलिक अंबरने नवखंड महल हे डॅशमध्ये बांधला. तर ऑप्शन क्रमांक 2 1616 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 1857 बंडाचा साक्षीदार डॅश होय? 1857 बंडाचा साक्षीदार डॅश होय? तर ऑप्शन क्रमांक 2 काला कबुतरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मौलाना आझाद संशोधन केंद्र डॅशच्या शहरात आहे. मौलाना आझाद संशोधन केंद्र डॅशच्या शहरात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पितळखोरा लेणी येथील बौद्ध धर्मातील डॅशच्या पंथाच्या लेण्या आहेत. पितळखोरा लेणी येथील बौद्ध धर्मातील डॅशच्या पंथाच्या लेण्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 इनियान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 हातनूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? हातनूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जळगाव ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 राज्यात वनस्पती तूप कारखाना डॅश जिल्ह्यात आहे. राज्यात वनस्पती तूप कारखाना डॅशच्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हिरड्या सुजणं दातातून रक्त येण्याचे लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे? हिरड्या सुजण्यातून रक्त येण्याचे लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 स्कर्वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अन्न पचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक
म्हणून कोण कार्य करते? अन्न पचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनक म्हणून कोण कार्य करते? तर ऑप्शन क्रमांक 1 विक्रे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 दातांमधील एनामॉल तयार होण्यासाठीची आवश्यकता असते. दातांमधील एनामॉल तयार होण्यासाठीची आवश्यकता असते तर ऑप्शन क्रमांक 4 फ्लिओरिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सिलिकॉन या मूलद्रव्याचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दात सकारात्मकपणे करता येईल? सिलिकॉन या मूलद्रव्याचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दात सकारात्मकपणे करता येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 अर्धवाहक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कोणता धातू हा विजेचा मंदवाहक आहे? कोणता धातू हा विजेचा मंदवाहक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शिसे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 विद्युत रोधाचे एकक कोणते? विद्युत रोधाचे एकक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ओहम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील जास्त उत्पन्न देणारी डाळिंबाची जात डॅजशी आहे. महाराष्ट्रातील जास्त उत्पन्न देणारी डाळिंबाची जात डॅजशी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 गणेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याला कोणते नाव देण्यात आले? सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याला कोणते नाव देण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 इंग्लंडच्या पार्लमेंटचे पहिले भारतीय सभासद डॅजशी होते. इंग्लंडच्या पार्लमेंटचे पहिले भारतीय सभासद डॅजशी होते. तर ऑप्शन क्रमांक 3 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 डॅश हा मुंबई प्रांतचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर होय. डॅश हा मुंबई प्रांतचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर होय. तर ऑप्शन क्रमांक 3 माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 नुकतेच कोणत्या राज्यात 13 नवीन जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे? नुकतेच कोणत्या राज्यात 13 नवीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने मराठ्यांच्या राजकारणास विकृत कपटी व कारस्थानी असे संबोधले? खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने मराठ्यांच्या राजकारणास विकृत कपटी आणि कारस्थानी असे संबोधले? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड रिचर्ड वेलस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 लाला लजपत राय यांनी खालीलपैकी कोणाचा भारतीय क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक म्हणून गौरव केला आहे? लाला लजपत राय यांनी खालीलपैकी कोणाचा भारतीय क्रांतिकारी चळवळीचे संस्थापक म्हणून गौरव केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चाफेकर बंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पवना चळवळ 1872 ते 76 कुठे झाली? पवना चळवळ 1872 ते 76 कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? खालीलपैकी भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड विल्यम बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणत्या संघटनेने संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये सर्वाधिक सक्रिय सहभाग घेतला? खालीलपैकी कोणत्या संघटनेने संयुक्त महाराष्ट्र चळवळ मध्ये सर्वाधिक सक्रिय सहभाग घेतला? तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त महाराष्ट्र समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला? तर ऑप्शन क्रमांक 4 1972 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 कृषी उत्पादकता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला?
सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 फलटण शुगर वर्क्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात. ऑप्शन क्रमांक 4 नागपूर व गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार भारतात किती टक्के लोकांचा रोजगार कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे? जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार भारतात किती टक्के लोकांचा रोजगार कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 43% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 गिनी गुणांक कोणी विकसित केला? गिनी गुणांक कोणी विकसित केला? तर ऑप्शन क्रमांक 2 कोरँडो गिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी किंमत वाढीस कोणते एक कारण नाही? खालीलपैकी किंमत वाढीस कोणते एक कारण नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बेरोजगारीत वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पुढीलपैकी कोणता एक घटक भारताच्या परकीय चलन पुरवठ्याच्या दृष्टीने विचारात घेतला जात नाही? पुढीलपैकी कोणता एक घटक भारताच्या परकीय चलन पुरवठ्याच्या दृष्टीने विचारात घेतला जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 परदेशातील भारतीय बँकेच्या शिल्लकी साठ्यात वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 डॅश डॅशला 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. डॅश डॅशला 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 3 19 जुलै 1969 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना कशावर आधारित आहे? महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना कशावर आधारित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मार्गदर्शक तत्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीचा सचिव म्हणून कोण काम करतो? जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीचा सचिव म्हणून कोण काम करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 विधान परिषदेची गणनी कोणास म्हणतात? विधान परिषदेची गणनी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 नवी दारिद्र्य रेषा आणि त्यांचे मोजमाप नव्याने करण्यासाठी 2009 मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या? नवीन दारिद्र्य रेषा आणि त्यामध्ये मोजमाप नव्याने करण्यासाठी 2009 मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 तेंडुलकर समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता? 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता? तर ऑप्शन क्रमांक 2 36.7% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणती संकल्पना आर्थिक आणि वित्तीय बाबींचे अनेक देशांतील विस्तार सूचित करते? खालीलपैकी कोणती संकल्पना आर्थिक आणि वित्तीय बाबींचे अनेक देशांतील विस्तार सूचित करते? तर ऑप्शन क्रमांक 3 जागतिकीकरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे? विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करात सुधारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण म्हणजे डॅश डॅश. भारताचा व्यापार शेष सतत प्रतिकूल असण्याचे कारण म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 4 निर्यातीपेक्षा आयातीत वाढ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 1950-51 ते 2013 ते 14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात शेती क्षेत्राचा वाटा काय दर्शवतो? 1950-51 ते 2013-14
या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात शेती क्षेत्राचा वाटा काय दर्शवतो? तर ऑप्शन क्रमांक 2 घटते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वृत्तपत्रे हे त्यांचे संपादक यातील योग्य जोडी ओळखा. वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यातील योग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र केसरी, पंजाबराव देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 औदुंबूर हे पुस्तकाचे नवीन गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? औदुंबूर हे पुस्तकाचे नवीन गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते? महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भिलार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 2011 साली भारताने कितवी जनगणना पार पडली होती? 2011 साली भारताने कितवी जनगणना पार पाडली होती? तर क्रमांक 15वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2022 साली भारतात किती जनगणना पार पडणार आहे? 2022 साली भारतात किती जनगणना पार पडणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 16वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विल स्मिथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागालँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जगातील 100% पेपरलेस बनवणारा देश कोणता? जगातील 100% पेपरलेस बनवणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 दुबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रामध्ये एस.टी. संप डॅश डॅश रोजी सुरू झाला होता. महाराष्ट्रामध्ये एस.टी. संप डॅश डॅश रोजी सुरू झाला होता. तर ऑप्शन क्रमांक 2 28 ऑक्टोबर 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॉल्फिन दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा करणार आहे? डॉल्फिन दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 5 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कारागृहात कैद्यांना किती हजार रुपयापर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे? कारागृहात कैद्यांना किती हजार रुपयापर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 50,000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 जेलमधील कैद्यांना किती टक्के व्याजदराने पैसे देण्यात येणार आहे? जेलमधील कैद्यांना किती टक्के व्याजदराने पैसे देण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 7% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 मिथाली राज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कोणत्या देशाने पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली? कोणत्या देशाने पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 नुकतेच कोणत्या देशाचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आलेले आहेत? नुकतेच कोणत्या देशाचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आलेले आहेत? नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नेपाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2022 कोणत्या संघाने जिंकले आहे? महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2022 कोणत्या संघाने जिंकले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 नाटो या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? नाटो या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बेल्जियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी काय होता? दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी काय होता? तर ऑप्शन क्रमांक 3 1939 ते 1945 हे आपले करेक्ट आन्सर
होईल. प्रश्न क्रमांक 46 यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे? खालीलपैकी कोणत्या देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 2022 ग्रॅमी पुरस्कार विजेता कोण आहे? 2022 ग्रॅमी पुरस्कार विजेता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रिकी केज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 श्रीलंका या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? श्रीलंका या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 महिंद्रा राजपक्षे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 NDAचे नवे कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? NDAचे नवे कमांडंट म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अजय कोचर हे आपले करेक्ट आन्सर होईल.